हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. सर्वांचं स्वागत आहे विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि खूप दिवसानंतर आपली भेट होते नाही का. चला तर आज आपण काय करणार आहे, तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे. जसं थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल त्याप्रकारे एक आपण इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, तर बघा आता लक्ष द्या. सर्वात पहिला आपण भूगोलाच्या अंतर्गत एक टॉपिक अभ्यासतोय ज्याचं नाव आहे स्थलांतरण, किंवा आपण त्याला काय म्हणतोय, स्थलांतर. आता सर्वात पहिला माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे की बाबा तुम्ही स्थलांतरित आहात का. यस, तुम्ही पुण्याला अभ्यास करताय, अमरावतीमध्ये करताय, तुमच्या जिल्ह्याच्या नाशिकला करताय, छत्रपती संभाजीनगरला करताय, पण तुम्ही त्या जिल्ह्याचे नाही, तुम्ही स्थलांतरित आहात का. ठीक आहे, मी जर तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जेवढी लोकसंख्या आहे 2011 नुसार 11.24 कोटी, त्यापैकी निम्मी लोकसंख्या ही स्थलांतरित आहे असं जर म्हटलं तर तुम्ही विश्वास कराल का? नाही करणार ना. ठीक आहे, तर करावं लागेल. चला सुरुवात करूया आजच्या टॉपिकला, ज्याचं नाव आहे स्थलांतर. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, स्थलांतर नावाचा हा टॉपिक आता अभ्यास करतोय, ज्याला इंग्लिशमध्ये मायग्रेशन असं म्हणतात. ठीक आहे, सो बघा इथे स्थलांतरण म्हणजे काय असतं की सर मी उन्हाळ्यात माझ्या मामाच्या मुलीला भेटायला गेलो, स्थलांतरण झालं का, तर नाही. तर सर्वात पहिले दोन कन्सेप्ट समजून घ्या. एक ती म्हणजे आपलं एक कॅरेक्टर आहे जिचं नाव आहे चिंगी. काय नाव आहे पोरांनो? ही आहे आपली चिंगी. ओके, सो हिचं माहेर, ठीक आहे, आणि लग्नानंतर हिचं काय, सासर. ठीक आहे, आज ही चिंगी जी आहे तुम्हाला काय करणार आहे, ठीक आहे, तुम्हाला तुमचं मायग्रेशन टोटल शिकवणार आहे. ठीक आहे, माहेर आणि सासर. तर लक्षात घ्यायचं, ज्या ठिकाणी ती बाहेर पडते, ज्या ठिकाणावरून तिला तिचे घरचे, ठीक आहे, निकल जा यहाँ से असं म्हणताय, ते तिचं राहतं निर्गमन क्षेत्र. कळालं का? निर्गमन क्षेत्र म्हणजे काय मग पोरांनो? निर्गमन क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र ज्या ठिकाणून तुम्ही बाहेर पडताय. माहेर, मुलगी नाही का सासरी जाते, सो ते तिचं निर्गमन क्षेत्र असतंय. आणि ज्या ठिकाणी ती आली ते तिचं काय झालंय, आगमन क्षेत्र. कळालं का? ठीक आहे, ज्या ठिकाणी ती बाहेर पडली तिच्या माहेरवरून ते निर्गमन क्षेत्र, आणि ज्या ठिकाणी पोहोचली सासर ते तिचं आगमन क्षेत्र झालं. आता त्या ठिकाणून बाहेर पडण्याचं कारण काय होतं? ते कारण असं होतं की तिला तिथून पुश फॅक्टर होते. पुश फॅक्टर म्हणजे काय की तिच्या आई वडिलांच्या डोक्याला ताप झाला होता पार. ठीक आहे, सो त्यांनी काय म्हटलं, निकल जाया असे. सो तिथं होते पुश फॅक्टर. आणि पुल फॅक्टर काय होता? तिचा तो, जिने काय म्हटलंय, ज्याने म्हटलंय की यहाँ आ जाओ मेरे पास, सो ते काय होते, पुल फॅक्टर. कळालं का? म्हणजेच निर्गमन क्षेत्रात तुम्हाला पुश फॅक्टर असतात जे तुम्हाला ढकलतात. ठीक आहे, आणि ओढ घटकात म्हणजे आगमन क्षेत्रात पुल फॅक्टर असतात जे तुम्हाला आकर्षित करतात. म्हणून लक्षात ठेवायचं, इथं तुम्हाला कोणते घटक असतात, ढकल घटक, जे तुम्हाला तिथून बाहेर पडायला भाग पाडतात. आणि इथे कोणते असतात, ठीक आहे, तुझी मला ओढ लागली, सो कोणते असतात, ओढ घटक असतात. म्हणजेच इथं तुम्हाला अपकर्षक घटक असतात. अपकर्षक म्हणजे काय, आकर्षणाच्या विरुद्ध. सो इथं असतात अपकर्षक घटक. आणि या ठिकाणी असतात ते म्हणजे तुमचा, तिचा, चिंगीचा तो म्हणजे काय, आकर्षण घटक किंवा आकर्षक घटक. कळालंय? मग समजलं का? चला मग, ज्या ठिकाणून एखादा व्यक्ती बाहेर पडतोय त्याला कोणतं क्षेत्र म्हणतात, निर्गमन क्षेत्र. ठीक आहे, ज्या ठिकाणी पोहोचतोय त्याला काय म्हणतात, आगमन क्षेत्र. पुश फॅक्टर निर्गमन क्षेत्रात असतात, त्यालाच आपण ढकल घटक म्हणतोय. पुश म्हणजे ढकलणे नसतं का गेटवर, आणि अपकर्षक म्हणजे तिथून बाहेर पडण्यास भाग पाडतात. ठीक आहे, आगमन क्षेत्रात पुल फॅक्टर, ओढ घटक किंवा आकर्षण घटक असतात. कळालंय? सो आता बघा की चिंगी हे जे स्थलांतरण करतंय याच्या मागची नेमकी भूमिका काय. तर सर्वात पहिले स्थलांतर काय असतं हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. स्थलांतर समजून घेण्यासाठी नंबर 1 काय झालं पाहिजे, आपण स्थलांतरणाची व्याख्या बघतो. बघा, एका विशिष्ट ठिकाणावरून, ठीक आहे, एका विशिष्ट ठिकाणावरून, म्हणजे चिंगी काय आहे, एका विशिष्ट ठिकाणाहून. ठीक आहे, नंबर 2, ठीक आहे, दुसऱ्या विशिष्ट ठिकाणी. दुसऱ्या विशिष्ट ठिकाणी म्हणजे काय की दुसऱ्या एखाद्या ठिकाणी ती जाते.
ठीक आहे, म्हणजे बरोबर ना, एका विशिष्ट ठिकाणावरून दुसऱ्या विशिष्ट ठिकाणी, ठीक आहे, विशिष्ट कारणासाठी, विशिष्ट कारण काय होतं तिचं, मैनू इश्कदा लगिया रोग, कळालं का? सो काय आहे ते, विशिष्ट कारणासाठी, ठीक आहे, हा, विशिष्ट कारणासाठी, ठीक आहे. त्यानंतर विशिष्ट कालावधीसाठी, सर्वात इम्पॉर्टंट काय आहे, विशिष्ट कालावधीसाठी. असं नाही मामाच्या घरी गेले रस खाऊन दुसऱ्या दिवशी परत, त्याला स्थलांतरण म्हणत नाही. विशिष्ट कालावधी म्हणजे किमान 6 महिन्यासाठी असलं पाहिजे किंवा परमनंट असलं पाहिजे. आता तर परमनंटच गेलं ना चिकी, कळालं का? बघा, एका विशिष्ट ठिकाणाहून म्हणजे निर्गमन क्षेत्रातून दुसऱ्या विशिष्ट ठिकाणी म्हणजे आगमन क्षेत्रात, विशिष्ट कारणासाठी म्हणजे विवाह, ठीक आहे, विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे परमनंट, ठीक आहे, यासाठी झालेली मानवी हालचाल. मानवी हालचाल म्हणजे मानवच आहे ना चिंगी, हो की नाही रे? ठीक आहे. सो मानवी हालचाल याला काय म्हणतात पोरांनो, याला स्थलांतर म्हणतात. कळालंय मग? म्हणजे तुमच्या काय काय लक्षात येतंय की सर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी झालं पाहिजे, विशिष्ट कारण असलं पाहिजे, विशिष्ट कालावधीसाठी असलं पाहिजे आणि अशा प्रकारची हालचाल असते, त्या हालचाली तुम्हाला स्थलांतरण म्हणताय. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, स्थलांतरण हा सर्वात खतरनाक घटक असतो. याचे परिणाम बघा काय होतात. स्थलांतरणामुळे सर्वात मोठे परिणाम होतात. नंबर 1, लोकसंख्या वाढ होते. बघा मुंबईमध्ये काय लोक जन्माला घालत आहेत का इतक्या मोठ्या संख्येने? नाही. मुंबईमध्ये स्थलांतरण जास्त असल्यामुळे लोकसंख्या वाढ होते. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात, शहराचा आकार तेवढाच आहे पण लोकसंख्या खूप जास्त येतंय, त्या ठिकाणी स्थलांतरित होतंय, म्हणून तिथं तुम्हाला काय दिसतंय, घनतेत बदल दिसतो आहे ना. मुंबईची घनता बघा, महाराष्ट्राची 365, मुंबईची 21,000. त्यानंतर तुम्हाला तिथं सेक्स रेशिओ जो आहे, लिंग गुणोत्तर, या सेक्स रेशिओमध्ये तुम्हाला काय दिसतंय, भारी बदल दिसतोय. मुंबईमध्ये पुरुष जास्त मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होत असल्याने तिथं काय होतंय, मोठ्या प्रमाणात तुम्हाला लिंग गुणोत्तर कमी दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर इथं काय होतंय, इथे जर तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला नागरीकरण वेगानं दिसतंय. शहरीकरण का होतंय? कारण की लोकांचा जास्तीत जास्त ओढा कुठे असतो, नागरीकरणाकडे. सो इथं काय होतं, नागरीकरण होते, वेगवान नागरीकरण. त्यानंतर काय होतंय, सगळे मुंबईमध्ये जाणारे लोक, तुमच्या गावातून कोणी मुंबईत जात असेल, ऑब्वियस असेल, मन्नतच्या बाजूने बंगला करून तर राहत नसेल किंवा अँटलियाच्या बाजूने राहत नसेल, अंबानीच्या शेजारी, कुठं राहतोय, झोपडपट्टीमध्ये. सो लक्षात घ्यायचं, झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. ठीक आहे, कळालं का? बघा परिणाम काय होतात, लोकसंख्या वाढ होते, घनतेत बदल होतोय, सेक्स रेशिओ बदलतोय, नागरीकरण होते, झोपडपट्टीत वाढ होतो, सामाजिक अशांतता निर्माण होते. तुम्ही बघा मुंबईमध्ये तुम्हाला काय दिसतंय, परकीय आणि ऐतद्देशीय म्हणजे इथले लोक यांचा वाद दिसतोय. महाराष्ट्रीयन आणि परकीय, का बरं? त्यालाच सामाजिक अशांतता म्हणतात. जेव्हा एखाद्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येतात तेव्हा त्याला सामाजिक अशांतता असं म्हणतात. चोऱ्या माऱ्या, लूटमाऱ्या याच्यामध्ये पण वाढ होते. औद्योगिक विकास पण तितका होत असतो, रोजगारांची उपलब्धता मिळत असते. असे चांगलेही बदल होतात, काही वाईटही बदल होतात. सर्वात प्रथम मला सांगा, तुम्हाला स्थलांतरण हा मुद्दा कळाला का? कळालंय? स्थलांतरणाची व्याख्या काय? चला आता आपण स्थलांतरणाचे प्रकार, निर्गमन क्षेत्र कळालंय, आगमन क्षेत्र कळालंय. ठीक आहे, चला लिहून घ्या, मी बाजूला होतोय. ठीक आहे, चलो. हा, आता आपण काय करूया, आपण बघूया स्थलांतरणाचे प्रकार. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं, स्थलांतरण जे आहे किंवा स्थलांतर असं फक्त म्हणतात त्याला, स्थलांतर आहे, याचे प्रकार पडतात मुख्यतः. आता मुख्यतः प्रकार कोणते तर बघा, सर्वात पहिलं राहतं जर तुम्ही त्याच जिल्ह्यातून त्याच जिल्ह्यात जात असाल. म्हणजे बघा पहिला प्रकार काय आहे, पहिला प्रकार आहे की तुम्ही काय करताय, त्याच जिल्ह्यातून, ठीक आहे, म्हणजे त्याच जिल्ह्यातून, अमरावती जिल्ह्यामधूनच, ठीक आहे, त्याच जिल्ह्यात तुम्ही जाताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं उदाहरण देतोय मी प्रॉपर अंजनगाव सुरजी तालुक्यातील आहे, अमरावतीमधील, पण मी आता अमरावती तालुक्यात राहतो. म्हणजे मी काय केलं, त्या जिल्ह्यात त्याच गेलो, फक्त तालुका बदल केला. सो ते पहिलं स्थलांतरण, त्याच जिल्ह्यातून त्याच जिल्ह्यात. ठीक आहे. नंबर 2, ठीक आहे, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, हे दुसऱ्या प्रकारचं. कळालंय? तिसरं राहतंय की नंबर 3, ठीक आहे, एका राज्यातून
ठीक आहे, एका राज्यातून किंवा त्याच राज्यातून म्हणू आपण काय म्हणूया, ठीक आहे, त्याच राज्यातून, ठीक आहे, त्याच राज्यात, म्हणजे महाराष्ट्रातच, पुण्यातून तुम्ही मुंबईला जाताय अशा प्रकारे. नंबर 4 ते म्हणजे एका राज्यातून, ठीक आहे, दुसऱ्या राज्यात, ठीक आहे. आणि नंबर नेक्स्ट तो म्हणजे पुढचा प्रकार, ठीक आहे, एका देशातून, ठीक आहे, दुसऱ्या देशात. कळालंय का पोरांनो? सो असं म्हणजे स्थलांतरणाचे प्रकार काय असतात बघा. पहिला, त्याच जिल्ह्यातून त्याच जिल्ह्यात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, त्याच राज्यातून त्याच राज्यात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि एका देशातून दुसऱ्या देशात, असं स्थलांतरणाचे प्रकार पडतात. आता तुम्ही काय करा माहिती आहे का, याला काय काय म्हणाल सांगा, ठीक आहे. तर बघा, सर्वात पहिले तुम्हाला माहिती अंतर्गत मधले आतल्या आत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी या रूम मध्ये आहे, मी इथून तिथे जातोय, या कोपऱ्यातून या कोपऱ्यात जातोय, समजून घ्यायचं की मी अंतर्गतच काय करतोय, स्थलांतरण. म्हणून लक्षात ठेवायचं, त्याच जिल्ह्यातून त्याच जिल्ह्यात जर मी स्थलांतरण करत असेल तर त्याला काय म्हणतात, जिल्हांतर्गत स्थलांतरण. काय म्हणतात, जिल्हांतर्गत. जिल्हांतर्गत म्हणजे काय, जिल्ह्याच्या अंतर्गत भागात, ठीक आहे. आता मी काय करतोय, अमरावतीवरून पुण्याला स्थलांतरण केलंय, म्हणजे मी जिल्हा बदल केलाय. सो त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणतात आंतरजिल्हा. आंतर म्हणजे काय, इंटर, दोन वेगवेगळे. कळालं? बघा, तुम्ही जर जिल्ह्यातल्या जिल्ह्यात भागात फिरत असाल तर त्याला जिल्हांतर्गत स्थलांतरण म्हणायचं. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असाल तर त्याला काय म्हणायचं, आंतरजिल्हा म्हणायचं. एका राज्यातून त्याच राज्यात म्हणजे काय, राज्यांतर्गत, राज्याच्या अंतर्गत भागात. त्यानंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, बिहारी महाराष्ट्रात आले, त्याला काय म्हणायचं, आंतरराज्यीय, आंतरराज्यीय स्थलांतरण, ठीक आहे. आणि लास्ट वन, एका देशातून दुसऱ्या देशात, याला तुम्ही आंतरराष्ट्रीय म्हणता. कळालं का? याला काय म्हणतात, आंतरराष्ट्रीय, ठीक आहे. असे स्थलांतरणाचे प्रकार पडतात. कळालंय? हे पहिलं. आता बघा, आपल्या इथे आणखी स्थलांतरणाचे प्रकार पडतात, ते म्हणजे कोणते, तर बघा, एक सर्वात पहिले, जेव्हा तुम्ही खेड्यातून खेड्यातच जाता त्याला काय म्हणतात, ग्रामीण ते ग्रामीण. कळालं का? जेव्हा तुम्ही खेड्यामधून, एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात जाता, सो त्याला काय म्हणतात, ग्रामीण ते ग्रामीण, ठीक आहे. नंबर 2 ते असतं ग्रामीण ते नागरी, म्हणजे तुम्ही काय करताय, खेडे भागातून शहरी भागात येत आहे. फॉर एक्झाम्पल, मी माझा मूळचा जन्म खेड्यातील आहे, पण मी अमरावती सिटीमध्ये राहतो, तर माझं ग्रामीण ते नागरी आहे स्थलांतरण, ठीक आहे. तिसरं काय राहतं, नागरी ते नागरी, म्हणजे आता मी काय केलंय, समजा अमरावती सिटीमधून पुणे सिटीमध्ये आलो, सो त्याला काय म्हणायचं, नागरी ते नागरी म्हणायचं, ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं, चौथं जे असतं ते काय असतं, नागरी ते ग्रामीण, म्हणजे नागरी भागातून काही लोक काय करतात, ग्रामीण भागात राहावयास येतात. आणि तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रात असाच क्रम दिसतोय. महाराष्ट्रात हे स्थलांतरण याच क्रमाने येतो. ऑब्वियस आहे ना रे. सर्वात पहिलं ग्रामीण टू ग्रामीणच होतंय. नंबर 2 सर्वात जास्त प्रमाणात ग्रामीण टू ग्रामीण होईल. का बरं? कारण की ग्रामीण भागच जास्त आहे. नंबर 2 ग्रामीण टू नागरी. का बरं? कारण की रोजगारासाठी लोक इथे जातात. तिसरं नागरी ते नागरी. चौथं नागरी ते ग्रामीण. याचे मुख्य कारण बघू आपण काय असतात. तर पहिले प्रमाण जर सांगायचं झालं तर मी ॲप्रॉक्समध्ये प्रमाण सांगत असतो नेहमी. सो 38% जे आहे हे ग्रामीण टू ग्रामीण स्थलांतरण आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय, 23% ग्रामीण टू नागरिक दिसतंय, 22% नागरी टू नागरी दिसतंय, ठीक आहे. जवळपास 7-8%, ठीक आहे. म्हणजे इवन जर तुम्ही बघितलं तर 7% इतकं तुम्हाला जे स्थलांतरण दिसतंय हे स्थलांतर दिसतं ग्रामीण ते नागरी. आता सर याचे कारणे काय असू शकतात, म्हणजे असे कोणकोणते कारण आहेत की या कारणामुळे असू शकतं. तर लक्षात घ्यायचं, सर्वात जास्त स्थलांतरण हे ग्रामीण टू ग्रामीण होतं आणि इथं मुख्य कारण आहे विवाह. आणि तुम्हाला माहिती आहे विवाहामध्ये टॉपला कोण असतात, स्त्रियाच. एखाद व्यक्ती असतो जो घर जावई बनून जातो, नाही का. कळलंय. दुसरं, नागरी टू ग्रामीण स्थलांतरण कशासाठी होतंय तर बघा, लोक रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात करतात किंवा शिक्षणासाठी करतायत. सो लक्षात ठेवायचं, रोजगार असो की शिक्षण असो दोन्हीमध्ये टॉप पुरुषच आहेत. पुरुषांना रोजगारासाठी स्थलांतरण करावं लागतं, स्त्रियांना तेवढ्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध नाही, पुरुषच जास्त मोठ्या प्रमाणात.
नागरी ते नागरी जर म्हटलं तर मग ते आहे व्यवसायासाठी, एका सिटीतून दुसऱ्या सिटीत व्यवसाय स्थलांतरित करण्यासाठी. आणि यामध्ये सुद्धा पुरुष, रोजगार आणि पुरुष म्हटलं म्हणजे रोजगार आणि व्यवसाय जर म्हटलं तर पुरुष सांगायचं. आणि त्यानंतर ग्रामीण टू ग्रामीण, नागरी ते ग्रामीण म्हटलं तर हे काय असतंय, लोकांना प्रदूषणाचा वीट आलेला असतो, प्रदूषण आहे, त्याच्यानंतर गर्दी आहे, ठीक आहे. सो हेच लोकांना असह्य होते कारण की त्यांनी पूर्ण, ठीक आहे, पूर्ण आयुष्य यात काढलेलं असतं. सो आता त्यामुळे काय होतंय की प्रदूषण आणि गर्दी त्यांना नकोशी वाटते, म्हणून ते ग्रामीण टू नागरी टू ग्रामीण. आता फॉर एक्झाम्पल आमच्या इथे एक मामा आहेत, ठीक आहे. सो आमचे म्हणजे गाव या नात्याने मामा लागतात, ते नागपूरमध्ये असायचे, ठीक आहे. त्यांचं पूर्ण आयुष्य नागपूरमध्ये गेलं, पण त्यांना ते शेती करण्याची आवड वगैरे ह्या सर्व गोष्टीमुळे त्यांनी काय केलंय, नागपूरमधून गावात राहायला आलं, खेड्यामध्ये शेती करण्यासाठी. प्रदूषण गर्दी असह्य झाली होती. सो ते एक प्रकारचं असतं, कळालं का. हे काय असतं, स्थलांतरणाचे प्रकार. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अशा प्रकार दिसतोय. काही नाही, लॉजिक्स आहेत फक्त. ओके, झालंय. चला नंबर नेक्स्ट, पुढचा मुद्दा सांगतोय की सर मग या स्थलांतरणाची कारणे काय असू शकतात, अशी कोणकोणत्या गोष्टी आहे स्थलांतरणाची कारणे असू शकतात, ठीक आहे. तर बघा, ठीक आहे, तर स्थलांतरणाचे अनेक सारे कारण आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आहात, तुम्ही कशासाठी स्थलांतर केलं, शिक्षणासाठी केलं, तुम्ही सिटी चेंज केली आहे. काही विवाहासाठी होत असेल, काही रोजगारासाठी होत असेल, काही व्यवसायासाठी होत असेल. सो असे अनेक सारे कारणं असतात, ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो बघा, लक्ष द्या की जर तुम्हाला भूगोल या विषयाची परिपूर्ण तयारी जर करायची असेल तर आपली ही बॅच संपूर्ण अभ्यासक्रम कट टू कट क्लिअर अशी बॅच आहे. आणि या बॅचचं वैशिष्ट्य सांगतोय की इथे तुम्हाला हायब्रिड मोडमध्ये लेक्चर दिले आहेत, म्हणजे ऑनलाईन जे ऑफलाईन प्रोग्राम चालतो तो सुद्धा आहे आणि ऑनलाईन रेकॉर्डेड सेशन सुद्धा आहे. सो तुम्हाला दोन्ही प्रकारे सिलेबस इथं कंप्लीट करून मिळतोय, ठीक आहे. नंबर 2, ठीक आहे, जर तुम्हाला रिव्हिजन बॅच जॉईन करायची असेल तर पुणे येथे आपण काय करून आलोय की 10 जुलैपासून एक बॅच स्टार्ट झाली आहे सकाळी 8 वाजता, ठीक आहे. आता ऑफलाईनला तर 10 जुलैपासून झाली असेल, पण तुम्हाला जर ऑफलाईन जॉईन करायचं असेल ऑफलाईन ऑप्शन अवेलेबल आहे, किंवा तुम्हाला घरी बसून तयारी करायची असेल तर विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपवर तुम्ही ही रिव्हिजन बॅच परचेस करू शकता. आणि सोबत यात तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. आणि इथं टीचिंगमध्ये सागर सर, मी आणि अक्षय सर आम्ही लोक तुम्हाला टीचिंग करणार आहे. ओके, चलो. सो बघा, आता मूळ मुद्द्यावर येतोय आपण. मूळ मुद्दा हा आहे की सर स्थलांतरणाची कारणं काय, तर तुम्हीच अभ्यास करा. नंबर 1, सर्वात पहिलं स्थलांतरणाचं कारण आहे ते म्हणजे विवाह. आणि मला सांगा, विवाहामध्ये टॉपला कोण असतं पोरांनो, विवाहामध्ये टॉपला स्त्रियाच असतात, कारण की स्त्रियाच सासरी जास्त जाण्याचं प्रमाण आहे. चिंगीचं बघितलं ना तुम्ही तसं, ठीक आहे. नंबर 2, दुसरा प्रकार आहे, दुसरा आहे समजा रोजगार. आणि तुम्हाला माहिती आहे रोजगारमध्ये सर्वाधिक बाहेर कोणाला पडावं लागतं, पुरुषांना, ठीक आहे. त्यानंतर शिक्षण. लक्षात ठेवायचं, शिक्षणाच्या बाबतीत अजूनही महाराष्ट्र ऑर्थोडॉक्स आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत अजूनही पुरुषांना जास्त संधी अवेलेबल आहेत, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मग तुम्हाला दिसतंय व्यवसाय, ठीक आहे, व्यवसाय. आणि व्यवसायामध्ये, ठीक आहे, तुम्हाला पुरुष स्थलांतरण करताना दिसतात. स्थलांतरणाची विविध कारणं असतात बरं का. विवाह आहे, रोजगार आहे, शिक्षण आहे, त्यानंतर व्यवसाय आहे, त्यानंतर काय आहे, एक प्रकार असतोय जन्मानंतर, ठीक आहे. एक काय राहतं, जन्मानंतर, म्हणजे जन्म तुमचा वेगळ्या ठिकाणी होतोय आणि त्यानंतर तुम्ही नोकरीनिमित्त वेगळ्या ठिकाणी जाताय. आणि जन्मानंतरचं जे असतं ना, यामध्ये पुरुषच टॉपला असतात, कारण की पुरुष नोकरीसाठी विविध ठिकाणी जातात. त्यानंतर एक असतं कुटुंबासमवेत. आणि एक लक्षात ठेवायचं, कुटुंबासमवेत जे स्थलांतरण असतं तेव्हा स्त्री त्या पुरुषासोबत जात असते. सो कुटुंबासमवेत मध्ये तुम्हाला सर्वाधिक प्रमाणात स्त्रिया दिसतील, ठीक आहे. बघा, विवाह, रोजगार, शिक्षण, व्यवसाय, जन्मानंतर, कुटुंबासमवेत. त्यानंतर एक आणखी कारण असतंय ते म्हणजे काय, आरोग्यासाठी. बरेच सारे लोक काय करतात माहिती आहे का, एखाद्या ठिकाणी त्यांना हवामान तिथलं मानत नाही, सो त्याच्यामुळे ते काय करतात, आरोग्यासाठी काय करतात, स्थलांतरण करतात. आणि यामध्ये आकडेवारी अवेलेबल नाही, म्हणजे याला आरोग्यदायी पर्यटन म्हणतात किंवा आरोग्यदायी स्थलांतरण असं म्हणतात, ठीक आहे. सो असे जे असतात ना, असे अनेक सारे कारण असतात. आणि जर तुम्हाला याचा क्रम विचारायला सांगितला, जर कारणानुसार जर क्रम लावा म्हटलं, सर्वाधिक ते सर्वात कमी, क्रम कसा असेल, सर्वाधिक कोणतं होतंय, ठीक आहे, आणि ते सर्वात कमी कोणतं होतं, सर्वात कमी. तर एक कोड लक्षात ठेवा, ज्याचं नाव काय, वीज करोशी. काय आहे, वीज करोशी.
आता पोरांनो वीज करोशी म्हणजे काय होतंय? वीज करोशी म्हणजे नंबर 1 सर्वाधिक होतं विवाहासाठी, नंबर 2 ते होतं जन्मानंतर, ठीक आहे, नंतर त्यानंतर झालंय तिसरं जे होतंय ते होतंय कुटुंबासमवेत, कुटुंबासमवेत किंवा समवेत, यस तसंच लक्षात ठेवा आपण. झालंय त्यानंतर रो म्हणजे रोजगार, ठीक आहे, आणि शी म्हणजे शिक्षण, ठीक आहे, शी म्हणजे शिक्षण नाही शिक्षण, ओके ठीक आहे. सो बघा कारणांचा क्रम काय? वीज करोशी, कळालंय. जर स्थलांतरणाचा प्रकार जर म्हटलं तर काय सांगाल? ग्रामीण टू ग्रामीण, ग्रामीण टू नागरी, नागरी ते नागरी आणि नागरी टू ग्रामीण, ठीक आहे. त्यानंतर वीज करोशी असा क्रम दिसतोय. याची पर्सेंटेज नका लक्षात ठेवू, फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. कळालं का? बघा एक एक मुद्दा कसा फ्लो मध्ये तुमचा होतोय. बघा सर्वात पहिले तुम्ही काय बघितलंय? पहिले बघितलं की स्थलांतरण म्हणजे काय असते. एका विशिष्ट ठिकाणाहून, चला डोळे बंद करा माझ्यासोबत, करा, मी बंद करणार तुम्ही करा, ठीक आहे. सो डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा. एका विशिष्ट ठिकाणाहून दुसऱ्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट कारणासाठी झालेली मानवी हालचाल म्हणजे स्थलांतरण. स्थलांतरणाचे परिणाम काय होतात? लोकसंख्या वाढ होते, घनतेत बदल होतो, सेक्स रेशिओ बदलतोय, नागरीकरण होतंय, झोपडपट्ट्यांमध्ये वाढ होते, सामाजिक अशांतता निर्माण होती, ठीक आहे. ज्या ठिकाणून एखादा व्यक्ती बाहेर पडतो तेव्हा त्याला निर्गमन क्षेत्र म्हणतात. आणि निर्गमन क्षेत्रामध्ये पुश फॅक्टर, ढकल घटक किंवा अपकर्षक घटक असतात. आणि ज्या ठिकाणी तो पोहोचतोय तिथे आगमन क्षेत्र म्हणतात. तिथं पुल फॅक्टर, ओढ आणि आकर्षण घटक असे असतात, ठीक आहे. चला नंबर नेक्स्ट. त्यानंतर महाराष्ट्र स्थलांतरणाचे प्रकार जर बघितले, त्याच जिल्ह्यातून त्याच जिल्ह्यात होत असेल तर त्याला जिल्हांतर्गत म्हणतात. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात होत असेल तर त्याला आंतरजिल्हा म्हणतात. एका राज्यातून त्याच राज्यात होत असेल त्याला राज्यांतर्गत म्हणतात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होत असेल तर त्याला काय म्हणतात? आंतरराज्यीय. आणि एका देशातून दुसऱ्या देशात त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय, ठीक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रामीण टू ग्रामीण, ग्रामीण टू नागरी, नागरी टू नागरी, नागरी टू ग्रामीण, ठीक आहे. झालंय. त्यानंतर जर क्रम विचारला तर वीज करोशी म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक स्थलांतरण कोण कशासाठी होतंय? विवाहासाठी. आणि कोण करत असतील? स्त्रिया. म्हणून एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रात सर्वाधिक स्थलांतरण स्त्रिया करतात आणि विवाह या कारणासाठी करतात. कळालं इथपर्यंत? चला आता पुढचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये होणारं आंतरराज्यीय स्थलांतरण तुम्ही शिकणार आहात. आता हे आंतरराज्यीय स्थलांतर जे आहे पोरांनो, ठीक आहे, तर हे आंतरराज्यीय स्थलांतर तुम्हाला ठीक आहे हे विचारतात. आता मला सांगा की तुम्हाला काय वाटते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणात कोणत्या राज्याचे लोक येत असतील? काय वाटतंय तुम्हाला? कोणत्या राज्याचे येतात? नाही माहीत? चलो बघा एक लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय. हा महाराष्ट्र आहे, ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं, जे राज्य महाराष्ट्राला लागून असतंय तिथून स्त्रिया सर्वाधिक स्थलांतर करतात. कशासाठी? विवाहासाठी. कारण की सीमेवरच्या गावाचे संबंध एकमेकांशी रोटी बेटीचे संबंध असतात, ठीक आहे. सो महाराष्ट्राचा नकाशा थोडासा इथे घेतोय मी. ठीक आहे. काय सांगितलंय की जे राज्य महाराष्ट्राला लागून आहेत तिथून सर्वाधिक स्त्रिया स्थलांतर करतील आणि जे महाराष्ट्राला लागून नाहीत ते कोण करतील? पुरुष. मग बघा मला सांगा सर्वाधिक महाराष्ट्रात स्थलांतरण कोणाचं होतं? यूपी वाल्यांचं. नंबर 1 कोणाचं? यूपी, उत्तर प्रदेश, ठीक आहे. मला सांगा आता उत्तर प्रदेश महाराष्ट्राला लागून आहे का सीमा? नाही. मग उत्तर प्रदेश नाही तर इथून कोण करत असतील? पुरुष करत असतील, ठीक आहे. आता नंबर 2 स्थलांतरण जे होतंय, आता बघा कसा मजा आहे. बघा नंबर 2 करतंय कर्नाटक. कर्नाटकची सीमा लागून आहे म्हणजे कोण करत असेल? स्त्रिया. क्लॉकवाईज फिरायचं फक्त, क्लॉकवाईज, समजतं ना? चालेल. कर्नाटक आहे तर इथं 3 नंबरला कोणतं राज्य असेल सांगा बरं मला? गुजरात. कळालं का? क्लॉकवाईज जायचं आणि तुम्हाला फक्त मला सांगा आणखी क्लॉकवाईज जर गेले तर तुम्हाला 4 नंबरचं राज्य कोणतं दिसतंय? मध्य प्रदेश. कळालं का? बघा किती छान पाठ होतोय. बघा सर्वात पहिले यूपी आहे, ओके, नंतर कर्नाटक पासून सुरुवात केली. कर्नाटक क्लॉकवाईज फिरल्यानंतर गुजरात,
3 नंबर 4 नंबर जे आहे ते कोणतं आहे तर ते तुम्हाला दिसते त्या ठिकाणी मध्य प्रदेश. ठीक आहे, झाले मध्य प्रदेश. त्यानंतर जर तुम्ही बघितलंय तर मग आता या 2011 मध्ये ठीक आहे छत्तीसगडवरून आपल्या इथे काय होत नाही, स्थलांतरण होत नाही. नंतर तुम्हाला दिसतंय 2011 पर्यंत तेलंगणा राज्य नव्हतं, तेलंगणा 14 मध्ये झालंय. तर ऑबियस आहे इथं 5वं जे राज्य असेल हे कोणतं असेल, आंध्र प्रदेश. 5वं राज्य कोणतं आहे, आंध्र प्रदेश. कळालंय का पुराण? बघा, नंबर 1 उत्तर प्रदेश, नंबर 2 कर्नाटक, नंबर 3 गुजरात, नंबर 4 मध्य प्रदेश, नंबर 5 आंध्र प्रदेश. ठीक आहे. नंबर 6 आणखी क्लॉकवाईज फिरायचं. नंबर 6 तुम्हाला दिसतंय राजस्थान. तसे 5च लक्षात ठेवावे लागतात पण सांगतोय. आणि ज्यांचं नाव तुम्ही ओळखताय बिहारी, सो बिहारी पोरांनो 7व्या नंबरवर दिसतात. बिहारी टॉप 5 मध्ये नाहीत. ठीक आहे, चला आता आपण काय करूया, मी जी तुम्हाला टर्म शिकवली ती मला सांगा. बरं मला सांगा सर्वाधिक स्थलांतरण. ठीक आहे, मी काय सांगितलंय, ज्याची सीमा आपल्याशी लागून आहे तिथून सर्वाधिक स्थलांतरण कोण करतात, स्त्रिया. कर्नाटक मधून कोण असतील, स्त्रिया. कारण काय असेल, विवाह. ठीक आहे. आंध्र प्रदेश मधून कोण येत असतील, स्त्रियाच. तत्कालीन बरं 2011ची गोष्ट आहे. आणि कारण काय असेल, विवाह. ठीक आहे. गुजरात मधून पण कोण असेल, स्त्रियाच. आणि कारण काय असेल, विवाह. ठीक आहे. त्यानंतर मध्य प्रदेश मधून कोण येत असेल, स्त्रिया. ठीक आहे. कारण काय असेल, विवाह. ठीक आहे. आणि हे जे 3 आहेत राजस्थान वगैरे इथून कोण येत असेल, इथून येत असतील पुरुष. आणि पुरुष विवाहासाठी तर येत नसतील तर कशासाठी येतात, रोजगारासाठी. कळालंय, कोण येतंय, पुरुष. ठीक आहे. आणि कशासाठी येतात, रोजगार. कोण येतंय, पुरुष. आणि कशासाठी येतात पोरांनो, रोजगार. कळालंय का? बघा बरं किती छान नोट्स बनल्यात आहे ना. हे काय आहे, हा आहे तुमच्या राज्यात आंतरराज्यीय स्थलांतरण. आंतरराज्यीय स्थलांतरण म्हणजे लक्षात आलं का, परराज्यातून येणाऱ्यांमध्ये पण तुम्हाला काय दिसतंय की सर्वाधिक स्त्रियाच दिसतात. आलं का? लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, चला आता क्रम सांगा बरं पोरांनो मला. चला क्रम सांगा. नंबर 1 कोण आहे रे बाबा नंबर 1 ला, सर नंबर 1 ला उत्तर प्रदेश. किती आहे ते नका लक्षात ठेवा, फक्त उत्तर प्रदेश आहे लक्षात ठेवा. चला नंबर 2 कोण सर, सुरुवात कुठून करायची, कर्नाटक. नंबर 3 चला नंबर 3 मध्ये कोण आहे, नंबर 3 आहे सर मोठा भाई गुजरात. ठीक आहे. नंबर 4 कौन सा है भाई, नंबर 4 आहे सर मध्य प्रदेश. ठीक आहे. नंबर 5 कौन सा है 5 सर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. ठीक आहे. नंबर 6 बेटा कौन सा है नंबर 6 सर नंबर 6 ला आहे राजस्थान. ठीक आहे. नंबर 7 कोण, बिहारी. नंबर 7 काय, बिहारी. कळलं? चला मग कोण टॉपला आहे कोण आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. चला मला सांगा इथून यूपी मधून कोण येतंय. ठीक आहे, मेल फिमेलच लिहू आपण, एफ लिहू फक्त. ओके. उत्तर प्रदेश मधून कोण, मेल. कर्नाटक मधून फिमेल. गुजरात फिमेल. मध्य प्रदेश फिमेल. आंध्र प्रदेश फिमेल. राजस्थान मेल. ठीक आहे. बिहार मेल सर्वाधिक. म्हणजे स्त्रिया येतच नाही असं नाही, येतात पण कमी संख्येत. ठीक आहे. आता लग्न की रोजगार. ठीक आहे, रोजगार की लग्न. ठीक आहे. तर बघा लक्ष द्या, हे उत्तर प्रदेश मधून येतात रोजगार. हे येतंय विवाहासाठी, हे पण विवाहासाठी, हे पण विवाहासाठी, हे पण विवाहासाठी. ठीक आहे. हे रोजगार आणि हे रोजगार. कळालंय? सो आंतरराज्याचा क्रम सुद्धा तुमच्या व्यवस्थित पाठ झाला. आले लक्षात? कळालं का? किती सोपा टॉपिक आहे सांगा बरं. आलं का लक्षात? कळालंय? चला आता आपण पुढे बघूयात, ते म्हणजे की सर याचे दुष्परिणाम काय होतात. ठीक आहे. आता आपण बघतोय की याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय होतात. तर सर्वात पहिले आपण काय करूया, एक बघूया, ते म्हणजे निर्गमन क्षेत्र. निर्गमन क्षेत्र म्हणजे काय, जिथून लोक बाहेर पडले ते निर्गमन क्षेत्र. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी बाहेर पडलेत ते, ज्या ठिकाणी आलेत ते म्हणजे काय, आगमन क्षेत्र.
कळालं? ठीक आहे, आपण काय बघतोय? आपण बघतोय आगमन आणि निर्गमन या दोन्ही क्षेत्रावरील परिणाम. ओके, चलो भाई लोग 1 मिनिट फक्त. यस, झाले का? चलो. ओके, चला. मग आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? आपल्याला असं करायचं आहे की इथे ना तुम्हाला 2 प्रकारचे परिणाम होणार आहेत. ठीक आहे, किती? 2 प्रकारचे. सो ते 2 प्रकारचे कोणते परिणाम होणार आहेत ते व्यवस्थित बघा. ठीक आहे, काही परिणाम हे पॉझिटिव्ह होणार आहेत, काही परिणाम हे नेगेटिव्ह होणार आहेत. सो तुम्हाला दोन्हीही परिणाम अभ्यासावे लागतील. एक मिनिट. तुम्ही पण प्रॉपर अशीच नोट्स मेकिंग करा बरं का. ठीक आहे, चलो चलो भाई लोग, हो गया हमारा. सो बघा, आपण काय करूया? आपण बघतोय निर्गमन क्षेत्र आणि आगमन क्षेत्र. पहिले निर्गमन क्षेत्रावर होणारे सकारात्मक परिणाम, म्हणजे चिंगी तिथून बाहेर पडल्यानंतर इथं काही सकारात्मक परिणाम झाले, इथे काही नकारात्मक परिणाम झाले. ठीक आहे, तसंच ती आगमन क्षेत्रात पोहोचल्यानंतर इथं काही सकारात्मक परिणाम झाले. ठीक आहे, आणि इथे काही नकारात्मक परिणाम झाले. एक लक्षात ठेवायचं, इथे जे सकारात्मक असतात ते इथे नकारात्मक असतात, इथे जे नकारात्मक असतात हे इथे सकारात्मक असतात. कळालं? चला मग एक एक मुद्दा अभ्यासाला घेऊ आपण. नंबर 1, सर्वात पहिला मुद्दा. तर सर्वात वाईट गोष्ट काय राहते माहितीये का? की इथं नकारात्मक परिणाम कोणता होतोय माहितीये का? हे म्हणजे बुद्धिवहन होत आहे. बुद्धिवहन म्हणजे काय? आपली चिंगी ही बेटा PhD झालेली आहे, ती जर त्या ठिकाणी राहिली असती, कुठे? तिच्या माहेरी, त्या गावात, तर तिने तिथल्या विकासात भूमिका बजावली असती. पण इथं बुद्धिवहनाचा होतोय तोटा. आणि लक्षात ठेवायचं, इथे जो आहे हा बुद्धिवहनाचा लाभ होतोय. कारण की एक लक्षात ठेवायचं, भारतातून अमर्त्य सेन, अरविंद पनगाडिया, रघुराम राजन, उर्जित पटेल यासारखे लोक दुसऱ्या देशात स्थलांतर, अजय बग्गा सर असतील किंवा त्यानंतर सुंदर राजन पिचाई असतील, ठीक आहे, सत्या नडेला असतील, लक्ष्मण नरसिंहम असतील, शंतनू नारायण असतील, असे कितीतरी लाखो लोक आहेत की ज्यांच्या बुद्धिवहनाचा भारताला तोटा होतोय. कदाचित ते भारतात जर राहिले असते तर आपल्याला लाभ झाला असता, पण यांना काय होतं? फायदा. म्हणून तर अमेरिका तुम्हाला टॉपला दिसते ना. कळालं का? असं म्हणून मी एक उदाहरण देत असतो की ते स्थलांतरण का करतात. तर बघा, भारतात सर्वात टॉपचं पॅकेज हे सध्या 75-76 कोटी आहे, 80-85 वगैरे आहे एका CEOला HDFC बँकेच्या. पण अमेरिकेमध्ये 1450-1500 कोटीचे पॅकेज मिळतात अशा व्यक्तींना. कळालं का? त्याच्यामुळे काय होतोय? बुद्धिवहनाचा तोटा इथे होतोय, याचा फायदा होतोय. म्हणून एक लक्षात ठेवायचं, विकसनशील देशातून बुद्धिवहन मोठ्या प्रमाणात विकसित देशात होत असतं. भारतातून अमेरिकेत होतं तसं. ठीक आहे. दुसरं, इथे नकारात्मक परिणाम काय होत आहे? इथं जे आहे कार्यकारी लोकसंख्या. कार्यकारी लोकसंख्या म्हणजे काय पोरांनो? कार्यकारी लोकसंख्या म्हणजे 15 ते 49. सो इथून कार्यकारी लोकसंख्या काय होती? इथली कमी होते. ठीक आहे. आणि अमेरिकेसारख्या देशात जाते तर इथे ना कार्यकारी लोकसंख्येत, ठीक आहे, कार्यकारी जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येत काय होते? वाढ होते. कळालं? नंबर 3चा मुद्दा जर तुम्ही बघितलंय तर इथे असं दिसेल तुम्हाला, इथला GDP ग्रोथ कमी होते. GDP कमी होतोय. का बरं? कारण की या लोकांचं उत्पन्न आपल्या देशात काउंट न होता दुसऱ्या देशात होतंय. सो इथे काय होतंय? इथं GDP वाढ होते. यापेक्षा आर्थिक वाढ म्हटलेलं कधीही चांगलं राहील. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, इथं काय होतंय? मोठमोठे टेक्निशियन, भारतातले मोठमोठे चांगल्या प्रकारचे इंजिनियर दुसऱ्या देशात गेल्यामुळे आपल्यासारख्या देशामध्ये जे तंत्रज्ञ आहेत, टेक्निशियन, याची काय होते? कमी निर्माण होते. तर इथं काय होते? इथे सहज तंत्रज्ञ जे आहेत
यांची उपलब्धता निर्माण होते. कळालं का? म्हणजे मोठमोठ्या मशिनरीज वगैरे तिथं सहज उपलब्ध होऊ शकतात. कळालंय? त्यानंतर इथे काय होतंय, ठीक आहे, बघा इथं जो वृद्धी दर आहे, वृद्धी दरावर आपण बोललोय, ठीक आहे. सो असे काही नकारात्मक आहे, असे काही सकारात्मक आहे. कळालं? चालेल. आता एक लक्षात घ्यायचं, आता मी इथले सकारात्मक सांगतो. चिंगीनं माहेर सोडल्यामुळे काय फायदा झाला? नंबर 1, चिंगी जे खूप सारं जेवण करायची, तर त्यांच्या गावातील ज्या पायाभूत सुविधा आहे त्या पायाभूत सुविधांवरचा ताण कमी झाला, विजेचा वापर कमी झाला. ठीक आहे, हा ताण जो आहे हा ताण कमी होतोय, डाऊन एरो म्हणजे कमी. आणि याचा फायदा काय होतोय? याचा फायदा असा होतोय की तिथं जास्त लोकांना वीज पुरेल. पण इथं अपोजिट काय होतंय, इथं पायाभूत सुविधा ज्या आहेत या पायाभूत सुविधांवर ताण वाढला आणि पतीच्या मागच्या डोक्याचा पण ताण वाढलाय. ठीक आहे, कळालं? नंबर नेक्स्ट, इथं जे आर्थिक संसाधने आहेत, नंबर 2, जे आर्थिक संसाधने म्हणजे रिसोर्सेस आहेत, पैसा वगैरे, सो आर्थिक संसाधने आहे यावरचा ताण कमी झालाय. ठीक आहे, आणि लक्षात ठेवायचं इथे काय झालंय, आर्थिक जी संसाधने आहेत या आर्थिक संसाधनेवरील, ठीक आहे, जो ताण आहे या ताणांमधील वाढ झालाय. ठीक आहे, इथली गर्दी आणि स्वच्छता, इथं गर्दी कमी झाली. ठीक आहे, त्यामुळे इथली स्वच्छता इम्प्रूव्ह होईल. म्हणजे घाणेरडी होती का चिंगी असं नाही. ठीक आहे, रस्त्यावर खर्रा खाऊन थुकायची का नाही, पण सांगतोय. ओके, सो इथं गर्दी जी आहे, गर्दी, ही गर्दी आहे बरं, गडी नाही, गर्दी, इथं काय होईल, इथे गर्दीत वाढ होईल. ठीक आहे, इथं वाढ होईल आणि इथं स्वच्छता विषयक प्रश्न निर्माण होतील, स्वच्छता कमी होईल. ठीक आहे, त्यानंतर चिंगी आपली गाडी पण घेऊन जाईल, सो त्यामुळे इथे इथं प्रदूषण कमी होईल. ठीक आहे, इथं काय होईल, इथे प्रदूषणात वाढ होईल. ठीक आहे, चिंगी दुसऱ्या गावात गेल्यामुळे इथली घनता, ठीक आहे, लक्षात ठेवायचं, इथली घनता काय होईल, कमी होते. घनता कमी होते आणि या गावातील लोकसंख्या पण कमी होत असते, लक्षात ठेवायचं. तसंच इथे काय होते, इथे लोकांचं आगमन झाल्यामुळे लोकसंख्येत सुद्धा वाढ होते आणि घनतेमध्ये सुद्धा काय होते, वाढ होते. कळालं? मुंबईचं बघा ना, उदाहरण घ्या ना. ठीक आहे, अजून एक लक्षात ठेवायचं की इथं नागरीकरण होत नाही, गाव कमी व्हायला होतात, म्हणजे नागरीकरण मंदावते, याचा वेग मंद होतो तुमच्यासारखा. ठीक आहे, झालंय. आणि इथं काय होतंय, इथं नागरीकरण वाढ होते. मुंबई, ठाणे, पुणे वाढण्याचं कारण काय आहे, तेच आहे. सो इथे नागरीकरण जी आहे ही वाढ होते. कळालं का? आता हे तर तुम्ही इझिली क्रॅक करू शकता, तिथं प्रश्न आले असतील ना तर इझिली, फक्त तुम्हाला मुद्दा कळायला तेवढा स्कोप पाहिजे होता. लिहून घ्या, मी बाजूला झालोय. ठीक आहे, चला. म्हणजे एक लक्षात आलं का तुम्हाला, असं होतंय. आणि एक फॅक्ट सांगतोय तुम्हाला, या फॅक्टकडे व्यवस्थित लक्ष द्या. सो बघा, तुम्हाला असं कंडिशन दिसतंय, मी तुम्हाला 2 क्षेत्र घेतोय, एक हे पहिलं क्षेत्र आहे, ठीक आहे, आणि हे एक दुसरं क्षेत्र घेतोय. ठीक आहे, ठीक आहे, चला बघा, हे पहिलं जे आहे हे आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग. रत्नागिरी सिंधुदुर्ग. ठीक आहे, आणि हे आहे मुंबई शहर आणि उपनगर. मुंबई शहर आणि उपनगर. एक लक्षात ठेवायचं की इथे फरक काय आहे, फरक हाच आहे की मुंबईमध्ये रोजगाराची कमी, जो रोजगार आहे इथं रोजगाराची कमी आहे. मुंबईमध्ये औद्योगिक विकास झाला, इथं झाला नाही. इथे डोंगराळ भाग आहे, हा सपाट भाग. तर यांच्या संदर्भात जर बघितलं तर हा तुम्हाला असा दिसतोय, कमी प्रगत दिसतोय. कमी प्रगत म्हणजे अल्प प्रगत म्हणू. कमी काय असतंय, अल्प प्रगत. त्यानंतर इथं शेती नाही, डोंगराळ भाग आहे, त्यामुळे इथं शेती नाही, कमी प्रमाणात आहे. त्यानंतर इथं रोजगार नाही, रोजगाराची कमी आहे. त्यानंतर इथे औद्योगिक विकास आहे, हा औद्योगिक विकास सुद्धा नाही. ठीक आहे, आणि इन अदर हँड इथे जर बघितलंय तर इथं तुम्हाला काय दिसतंय, प्रगत भाग दिसतोय, मुंबई वगैरे. ठीक आहे, त्यानंतर इथं सपाट भाग दिसतोय.
ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं भरपूर प्रमाणात रोजगार, मुंबई प्रत्येकाला काम पुरू शकतंय, ठीक आहे. आणि इथं तुम्हाला मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री दिसतात, IT हब वगैरे. सो त्यामुळे काय होतंय, त्यामुळे या भागातून पुरुष जे आहेत, पुरुष, ठीक आहे, या पुरुषांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतंय, ठीक आहे, इथून इथं, ठीक आहे. मग कशासाठी होतंय, मोस्टली रोजगारासाठी. कळालंय. तर आता एक लक्षात घ्यायचं, म्हणून आता एक आपण आयडियल रेशो घेऊ. समजून घ्या की स्थलांतरणापूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पुरुष जे आहेत, पुरुष आणि स्त्रिया जे आहेत यांचं प्रमाण तुम्हाला 1000 मागे 1000 दिसतंय, असं होतं, ठीक आहे. आणि इथे पण स्थलांतर करण्याच्या पूर्वी पुरुष आणि स्त्रिया, ठीक आहे, यांच्या मागं तुम्हाला प्रमाण 1000 दिसतंय. पण आता बघा, हे झालं स्थलांतरणाच्या पूर्वी. आता स्थलांतरणानंतर काय होईल बघा, इथून पुरुषांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतरण झालं. समजा 300 पुरुषांचं स्थलांतरण झालं, किती, 300. तर बघा इथं काय होईल, इथं 1000 स्त्रियांमागे किती पुरुष दिसतील, फक्त 700. म्हणजे स्त्रियांची संख्या काय झाली, वाढली आणि पुरुषांची घट झाली. म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर तुम्हाला कोणाचं दिसतंय, सर्वाधिक लिंग गुणोत्तर, ठीक आहे, हे कोणाचं दिसतंय, या दोन याचं दिसतंय, 1122 आणि 1036. आणि इथे बघा, इथं पुरुष आले म्हणजे आता इथं 1300 पुरुष होतील. किती, 1300. लक्षात येत नाही का, कलर चेंज करतोय, ठीक आहे. इथं काय दिसतात तुम्हाला, 1300 पुरुष आणि 1000च महिला. म्हणजे काय झालंय, लिंग गुणोत्तर कमी झालं, कारण की स्त्रियांची संख्या कमी झाली पुरुषांची. म्हणून लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर जे आहे, ठीक आहे, इथं तुम्हाला हा जो लिंग गुणोत्तर आहे किंवा सेक्स रेशिओ जो आहे, हा सेक्स रेशिओ तुम्हाला कमी दिसतोय, 834 आहे. आले लक्षात. आणि आणखी एक लक्षात ठेवायचं, इथून मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होत असल्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची लोकसंख्या ही कमी होत आहे. लक्षात ठेवायचं, 2011 मध्ये यांची लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या कमी झाली पहिल्यापेक्षा. जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असते पण कमी झाली. याला काय म्हणतात पोरांनो, याला म्हणतात ऋणात्मक वाढ. म्हणून लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये ऋणात्मक वाढीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि शहर दिसते. आता तुम्हाला वाटत असेल शहराची का कमी झाली, तर शहरातली जी जागा आहे ही कमर्शियलाइज होऊन राहिली. बिल्डिंग ज्या बनून राहिल्या त्या कमर्शियल एरियासाठी, म्हणून इथले लोक इथे राहायला चालले, ठाणे वगैरे. कळालं का. सो अशा प्रकारे, ठीक आहे. सो म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं की इथे ओव्हरऑल एकच लक्षात आलं, स्थलांतरणामध्ये स्त्रिया सर्वाधिक आहे आणि विवाह करण्यासाठी. मी तुम्हाला सर्व बघा एकदा रिव्ह्यू करून घ्या, ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलंय, ही आपली बॅच आहे, जॉईन करू शकता तुम्ही. त्यानंतर माझा पंचायत राजचा एक कोर्स आहे, हा सुद्धा जॉईन करू शकताय, ठीक आहे. रिव्हिजन बॅच आहे जी आपला अवेलेबल आहे, ठीक आहे. स्थलांतरणाची व्याख्या सांगितली, स्थलांतरणाचे परिणाम सांगितले, त्याच्यानंतर आपण इथून एक उदाहरण समजून घेतलंय, ठीक आहे. त्यानंतर हा क्रम ग्रामीण टू ग्रामीण, ग्रामीण टू नागरी, नागरी टू नागरी, नागरी टू ग्रामीण, ठीक आहे. त्यानंतर कोणत्या कारणासाठी कोण आहे, वीज करोशी हा कोड बघितला. त्यानंतर आपण बघितलं आंतरराज्य स्थलांतरण, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलंय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण बघितलंय ते म्हणजे काय, या ठिकाणी असणारं, ठीक आहे, काय तर याचे इम्पॅक्ट सुद्धा बघितले, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. छान अभ्यास करा, ठीक आहे. सर्वांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.